हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 1 मधला फायनान्शियल प्लॅनिंग हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस 6.2 सोडवू. तर त्यातला हा पहिला क्वेश्चन. ऑब्झर्व द टेबल गिव्हन बिलो. चेक अँड डिसाइड वेदर द इंडिव्हिज्युअल्स हॅव टू पे इन्कम टॅक्स. म्हणजे याच्यामध्ये काही इंडिव्हिज्युअल्स दिलेत, त्यांचं वय दिले, त्यांचा टॅक्सेबल इन्कम दिलाय आणि त्याच्यावरून प्रश्न आपल्याला असा विचारलाय की विल हॅव टू पे इन्कम टॅक्स ऑर नॉट. म्हणजे यांना इन्कम टॅक्स भरावा लागेल की नाही. जसं की पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिले मिस निकिता, त्यांचं एज दिलंय, त्यांचा इन्कम दिलाय आणि यांना मग इन्कम टॅक्स भरावा लागेल किंवा नाही हे आपल्याला विचार. आता याच्यासाठी आपल्याकडे 3 टेबल्स आहेत. अशा पद्धतीने टेबल 1 आहे जो इंडिव्हिज्युअल्स अशासाठी आहे ज्यांचं एज जे आहे 60 वर्षापर्यंत. दुसरा टेबल आहे जे सिनियर सिटीजन्स आहेत ज्यांचं एज 60 ते 80 याच्या दरम्यान. आणि तिसरा टेबल सुपर सिनियर सिटीजन साठी ज्यांचं वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे. तर त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी स्लॅब वेगवेगळा. म्हणजे टेबल 1 मध्ये जसा स्लॅब आहे अप टू 2,50,000 इन्कम टॅक्स नील आहे, म्हणजे तिथे इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही. 2,50,000 1 ते 5 लाख याच्यापर्यंत 5% इन्कम टॅक्स आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन सेस आहे आणि सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस 1% आहे. तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असतं. आपल्याला पहिल्या प्रश्नात एवढंच ठरवायचं की ते जे इंडिव्हिज्युअल्स दिले त्यांना इन्कम टॅक्स द्यावा लागेल किंवा नाही, एवढाच प्रश्न. तर तो चार्ट आपण पूर्ण करूया या टेबलच्या मदतीने. त्याच्यासाठी पहिली व्यक्ती आहे मिस निकिता. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एज फॅक्टर आहे. यांचं वय 27. मग आपल्याला हे ठरवायचं की यांच्यासाठी टेबल कुठला आहे, कुठल्या टेबलनुसार यांच्यासाठी टॅक्स कॅल्क्युलेशन होणार आहे. टेबल नंबर 1, 2 की 3. आता टेबल नंबर 1 इथं आपल्याला वापरावं लागेल कारण यांचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे आणि त्यांचं इन्कम आहे 2,34,000. मग हा टेबल 1 आहे ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे. तर यांना अप टू 2,50,000 म्हणजे 2,50,000 पर्यंत इन्कम टॅक्स बसणारच नाही. मग आता इथं आपल्याला जे दिलेलं आहे यांचं इन्कम आहे 2,34,000 जे 2,50,000 पेक्षा कमी आहे. याचा अर्थ यांना इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही. जर ते उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त असतं तरच त्यांना टॅक्स भरावा लागला असता. इथं मात्र यांचं उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे, त्यामुळे यांना टॅक्स द्यावा लागणार नाही. सो इथं आपल्याला असं लिहिता येईल शी नीड नॉट टू पे इन्कम टॅक्स. म्हणजे यांना इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही. त्यांचं वय आणि त्यांचा इन्कम विचारत होता. आता दुसरी व्यक्ती बघू, मिस्टर कुलकर्णी. त्यांचं वय 36 आहे, म्हणजे यांना सुद्धा चार्ट पहिलाच आपल्याला वापरावा लागेल आणि यांचं उत्पन्न मात्र आता 3,27,000. मग टेबल 1 नुसार पहिले जे 2.5 लाख आहे 2,50,000 या एवढं जे उत्पन्न आहे तर त्यावर टॅक्स द्यावा लागत नाही, पण यांचं उत्पन्न त्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे यांना टॅक्स द्यावा लागेल. सो he has to pay income tax. त्यानंतर तिसरा मिस मेहता. यांचं वय 44 आहे. टेबल 1च वापरावं लागेल आणि यांचं उत्पन्न आहे 5,82,000 म्हणजे यांना सुद्धा टॅक्स द्यावा लागणार कारण यांचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे इथं यांच्या समोर सुद्धा येईल नीड टू पे इन्कम टॅक्स. पुढची व्यक्ती आहे मिस्टर बजाज. यांचं वय 64 आहे. आता यांच्यासाठी पहिला चार्ट वापरून चालणार नाही, टेबल नंबर 1 वापरून चालणार नाही. तर यांच्यासाठी आहे टेबल नंबर 2. कारण हा टेबल 2 जो आहे तो सिनियर सिटीजन साठी टॅक्सचा स्लॅब आहे ज्यांचं वय 60 ते 80 यांच्या दरम्यान आहे. आता यांच्यासाठी उत्पन्न किती दिले आपण 8,40,000 8,40,000 यांचं उत्पन्न आहे. मग ते पहिले 3 लाख जे आहेत तेवढेच ह्यांना त्याच रकमेवर टॅक्स द्यावा लागणार नाही, पण त्याच्या पुढे जर असेल तर मात्र यांना टॅक्स द्यावा लागेल. मग यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त आहे त्यामुळे यांना सुद्धा टॅक्स द्यावा लागेल. सो ही हॅज टू पे इन्कम टॅक्स. आणि सर्वात शेवटी आहे मिस्टर डिसिल्वा ज्यांचं वय 81 आहे आणि ज्यांचं टॅक्सेबल इन्कम आहे 4,50,000. आता ह्यांच्यासाठी टेबल नंबर 3 वापरावं लागेल कारण ह्यांचं वय 80 वर्षापेक्षा सुद्धा जास्त आहे. मग टेबल नंबर 3 मध्ये पहिले जे 5 लाख आहेत त्याच्यावर टॅक्स बसणार नाही. आता हे जी व्यक्ती दिलेली आपल्याला मिस्टर डिसिल्वा यांचं उत्पन्न 4,50,000 आहे जे 5 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे यांना सुद्धा टॅक्स द्यावा लागणार नाही. कारण जर 5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असतं तरच यांना टॅक्स द्यावा लागेल. सो
he also need not to pay income tax. तर यांच्यापैकी फक्त पहिले शेवटची जी व्यक्ती आहे त्यांना टॅक्स द्यावा लागणार नाही, बाकीच्या सर्वांना टॅक्स द्यावा लागेल. आता हा पुढचा प्रश्न, ऍक्च्युअल टॅक्स कॅल्क्युलेशन कसं असतं आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या नियमांच्या नुसार ते पाहूया. प्रश्न पुढचा असा आहे, मिस्टर करतार सिंग एज 48 years वर्क्स इन अ प्रायव्हेट कंपनी. हिज मंथली इन्कम आफ्टर रिडक्शन ऑफ अलाउन्सेस इज ₹42,000 and every month he contributes ₹3,000 to GPF. He has also bought ₹15,000 worth of NSC, that is National Savings Certificate, and donated ₹12,000 to PM's Relief Fund. Compute his income tax. त्यांचा इन्कम टॅक्स काढायचा आहे. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं इन्कम किती आहे वर्षाचं ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण इन्कम टॅक्स जो आहे तो वार्षिक त्याचं कॅल्क्युलेशन होतं. सो पहिला आपला पॉईंट असा असणार आहे, टोटल इयरली इन्कम. हे जे व्यक्ती दिलेले आहेत त्यांचं टोटल इयरली इन्कम आपण काढूया, कारण आपल्याला प्रश्नात दिले इन्कम ते मंथली दिलेलं आहे, म्हणजे एका महिन्याला 42,000. मग एका महिन्याला जर 42,000 असेल तर वर्षाला किती असेल ते आपल्याला काढावं लागेल. सो वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 12. म्हणजे 3 शून्य आहे तसेच, 12 दुणे 24, 2, 12 चौक 48 आणि 2 50. तर हे झालं त्यांचं टोटल इन्कम पूर्ण वर्षाचं 5,04,000. आता याच्यामधले डिडक्शन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण ह्या इन्कम टॅक्स मध्ये काही इन्व्हेस्टमेंट अशा असतात ज्या टॅक्स मधून वगळल्या जातात. मग त्याच्यामध्ये इथे जीपीएफ दिलेलं आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर 15,000 NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे, 12,000 PM रिलीफ फंड. ह्या सर्वांना टॅक्स बसत नाही. मग ते झाले डिडक्शन्स. मग ते टोटल डिडक्शन्स किती आहेत ते आता काढू. त्यातलं पहिलं डिडक्शन आहे जीपीएफ. तर हे जे जीपीएफ आहे ते एव्हरी मंथ आहे, प्रत्येक महिन्याला 3,000 आहे. असे 12 महिन्याचे किती झाले तर 36,000. त्यामुळे जीपीएफ मध्ये 36,000 येणार आहे. दुसरा एनएससी ते मात्र एकदाच आहे, त्याला आता 12 गुणायचं नाही, कारण ते एकदाच त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत 15,000. आणि तिसरं पीएम्स रिलीफ फंड, त्यामुळे ते पीएम्स रिलीफ फंड त्याला दिलेले 12,000. तर हे जे सगळे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्याच्यावर टॅक्स बसत नाही, त्यामुळे टोटल डिडक्शन किती हे आपण काढायला त्या सर्वांची बेरीज करूया. 6 5 11 आणि 2 13, याचा 1 3 आणि 3 6, 63,000 एवढी त्यांची टोटल डिडक्शन आहे. आता यांचं टॅक्सेबल अमाऊंट आपल्याला काढायचं आहे, म्हणजे किती रकमेवर यांना टॅक्स बसेल. मग टॅक्सेबल इन्कम काढायला आपल्याला त्यांचं जे अॅन्युअल इन्कम आहे 5,04,000 त्याच्यामधून हे डिडक्शन सबट्रॅक्ट करायचं, 63,000 सबट्रॅक्ट करायचे, कारण याच्यावर टॅक्स बसणार नाही. तर ती रक्कम होईल 4,41,000. तर एवढी झाली त्यांची टॅक्सेबल अमाऊंट. आता ह्या व्यक्ती जे आहेत त्यांचं वय 48 वर्ष आहे, त्यामुळे त्यांना टेबल नंबर 1 जो आहे त्याच्यामध्ये जसं टॅक्सचं कॅल्क्युलेशन आहे त्याच्यानुसार हे कॉम्प्युटेशन आपल्याला करावं लागेल. तो टेबल 1 आपण पाहू. तर त्या टेबल नंबर 1 मध्ये पहिले जे 2.5 लाख आहेत त्याच्यावर त्यांना टॅक्स बसणार नाही, पण पुढचे जे 2,50,001 ते 5 लाख इथपर्यंतची जी अमाऊंट आहे त्याच्यावर 5% इतकं इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन असणार आहे, किंवा त्या जितकी रक्कम पुढे असणार आहे 2.5 लाखाच्या पुढे त्याचे 5% इन्कम टॅक्स बसणार आहे. मग तो इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करताना चौथा पॉईंट आपण असं घेऊया, इन्कम टॅक्स. तर त्यांचं टॅक्सेबल अमाऊंट किती आहे तर 4,41,000 मायनस, आता ह्यातले 2.5 लाख जे आहेत त्याच्यावर कुठलाही टॅक्स बसणार नाही, त्यामुळे 2.5 लाख याच्यातनं वजा करायचे आणि ही जितकी काही रक्कम येईल त्याचे 5% काढायचे. मग 5% म्हणजे काय, 5 डिवायडेड बाय 100. आता हे कॅल्क्युलेशन आपण करू. तर ते येईल 4,41,000 मधून 2,50,000 जर वजा केले तर उत्तर येईल 1,91,000 आणि याचे 5% काढायचे. सो 5 डिवायडेड बाय 100. या 2 झिरोला 2 झिरो निघून जातील. 1910 गुणिले 5 0 0 5 1 5 9 45 7 4 5 1 5 आणि 4 9.
हा झाला टोटल इन्कम टॅक्स. आता त्याच्यावर आणखी दोन प्रकारचे सेस आहेत, एज्युकेशनल सेस. तर त्याच्यामध्ये एज्युकेशनल सेस जो आहे तो 2% आहे. आता हे 2% कशाच्या, तर जो काही इन्कम टॅक्स आला असेल त्याच्या, टॅक्सेबल अमाऊंटच्या नाही. इन्कम टॅक्स आहे 9,550. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट 2% ऑफ 9,550. 2% म्हणजेच काय, 2 डिवायडेड बाय 100 इंटू 9,550. या एक झिरोला झिरो निघून जाईल, 2 न भाग जाईल, 2×5 = 10, आणि इथे जर 5 न भाग घालवला तर 5 × 5 4 शिल्लक राहील, 5 × 9 = 45 आणि 5 × 5. तर हा झाला एज्युकेशनल सेस. आणखी एक सेस आहे जो हायर एज्युकेशन सेस आहे. तर तो किती असणार आहे, तर तो 1% असणार आहे. 1% कशाच्या, तर टॅक्सच्या, म्हणजेच 9,550. मग ह्याचा 1% म्हणजेच 1 डिवायडेड बाय 100 इंटू 9,550. झिरोला झिरो निघून जाईल. आता इथं 955 ला जर 10 ने डिवाइड केलं तर उत्तर मिळेल 95.5. तर हा झाला हायर एज्युकेशन सेस. आता टोटल अमाऊंट ऑफ इन्कम टॅक्स, म्हणजे सर्वात शेवटी आपण टोटल इन्कम टॅक्स त्यांना किती द्यावा लागेल ते काढूया. म्हणजे त्यांचा जो इन्कम टॅक्स आपण सुरुवातीला पॉइंट नंबर 4 मध्ये कॅल्क्युलेट केलाय तो 9550 प्लस एज्युकेशन सेस 191 प्लस हायर एज्युकेशन सेस 95.5. या सगळ्यांची बेरीज म्हणजे त्यांचा टोटल इन्कम टॅक्स असणार आहे. तर तो टोटल इन्कम टॅक्स होईल ₹9,836.5. तर इतका त्यांना इन्कम टॅक्स द्यावा लागेल.